विशेष कौतुक करूया की ज्यांचे सर्व व्हॉलेंटियर्स मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये या स्पर्धांना यशस्वी करताना प्रयत्नशील पाहायला मिळत आहेत. 7 दिवस क्रिकेटचा थरार आपण या ठिकाणी अनुभवणार आहोत. पहिला चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंपचा ड्रायव्हिंग लेंथला होता. खरं तर आउटसाइड एज घेतलाय. 200 क्षेत्ररक्षण चेंडूचा पाठलाग करतायत. मात्र चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. स्क्रीनवरती देखील आपण पाहू शकतो प्रयत्नांची पराकाष्ठा केली. 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा मागोवा घेत होते, परंतु चेंडूमध्ये वेग इतका होता. खरं तर आउटसाइड द ऑफस्टंपचा चेंडू ड्रायव्हिंग लेंथला ज्यावेळेला येतो ना, प्रॉपर टायमिंग होणं गरजेचं असतं. त्यावेळेला तो चेंडू कव्हर्समध्ये जातो, परंतु जर का आउटसाइड एज आला तर मात्र तो थर्ड मॅन रिझनमध्ये ट्रॅव्हल होतो. यावेळेला इनसाइड आउटचा फटका, इनफिल्ड क्लिअर केली आहे. डीप बॅकवर्ड पॉइंटला चेंडू येतोय. पुन्हा एकदा तेच चित्र जे पहिल्या चेंडूवर पाहिलं. यावेळेला मात्र क्षेत्ररक्षक होत आहेत यशस्वी. सीमा रेषेच्या आतमध्ये चेंडू अडवला जातोय. बॅकअप थोडासा उशिरा आलाय आणि परिणामी धावून यावेळेला मात्र धावा पूर्ण केल्या आहेत. त्या 4 धावा. आत्मसमर्पण, डेडिकेशन, खेळाबद्दल असणारं प्रेम, आपुलकी, आत्मीयता सर्व काही आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आणि हेच पाहण्यासाठी तर या स्पर्धा आयोजित केल्या गेल्यात. एक मानाची आणि सन्मानाची स्पर्धा गावदेवी कला क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळ व ग्रामस्थ मंडळ खेडूकपाडा यांच्या संयुक्त विद्यमानानं आयोजित गावदेवी चषक 2024 ही स्पर्धा आपण पाहतोय. पहिल्या 2 चेंडूवरती 2 चौकार आल्या. दोनांचंही फॉर्मॅट वेगवेगळा आहे. पहिला चेंडू बाउंड्रीच्या स्वरूपात, दुसरा चेंडू धावून धावा पूर्ण केल्यात. यावेळेला मात्र वेगवान चेंडू होता. वेगानं प्रत्युत्तर दिलं गेलंय. ॲग्रेशन पाहायला मिळाले या चेंडूमध्ये. शरीराचा वेध घेणारा हा चेंडू आहे. खरं तर शफल अक्रॉस द लाईन हा चेंडू खेळायचा होता. चेंडूनं अतिरिक्त उसळी घेतली. जो अंदाज बांधला होता फलंदाजानं त्याही पेक्षा जास्त उसळी घेणारा चेंडू मात्र जाऊन सरळ विसावतोय. तो शरीरावरती आदळल्यानंतर लिमिट ऑन रिझनमध्ये. स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये आपण नितीश यांना पाहतोय. या स्पर्धेची खरं तर खूप मोठी जबाबदारी आयोजनाची त्यांच्याही खांद्यांवरती आहेत. भावेश आहेत, आय थिंक स्वतः क्रिकेटर आहेत, एक अष्टपैलू खेळाडू आहेत आणि मागील काही वर्षांपासून जर आपण पाहिलं तर व्यावसायिक दर्जाचं क्रिकेट देखील खेळत आहेत. तालुका हाफ किंवा तालुका ओपन स्पर्धेमध्ये या खेळाडूला आपण सातत्यानं पाहतोय. यावेळेला शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू होता. परफेक्टली टाइम करता आला नाहीये. प्रयत्न या अगोदरच्या चेंडूवरती जो होता तो असफल ठरला, परंतु इथे मात्र मिस टायमिंग स्ट्रोक आणि फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. पहिला फलंदाज. खरं तर या अगोदरच्या चेंडूवरती देखील त्याच प्रकारचा प्रयत्न झाला होता. जो चेंडू वेगानं शरीरावरती आदळला, परंतु फलंदाजानं मनसुबे बनवले होते. प्री मेडिटेड शॉट खेळू नका. क्रिकेटमध्ये आपण नेहमी म्हणतो की फलंदाज अगोदरच माइंड सेट करतात की या चेंडूला मी रिव्हर्स स्वीप खेळणार आहे, या चेंडूला मी शॉर्ट आर्म पुल करणार आहे, या चेंडूला मी फाईनमध्ये खेळणार आहे. चेंडूच्या मेरिटप्रमाणे खेळ मैदानावरती करा. जरूर हा हाफ ट्रॅकर होता, परंतु फलंदाज हा प्री मेडिटेड होता. अगोदरच त्यानं मानस बनवला होता, माइंडसेट केला होता. चांगली धावा धावफलकावरती आल्या होत्या. पहिल्या 2 चेंडूवरती 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाले होते. 8 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या आणि त्यानंतर मात्र आलेल्या निर्धाव चेंडूनं कुठेतरी दबाव घेण्याची गरज होती का, हा प्रश्नचिन्ह मात्र या ठिकाणी उपस्थित केला जातो. आणि कदाचित नॉन स्ट्रायकिंग एंडचा फलंदाज हा नवख्या फलंदाजाला तेच सांगत असावा की धावा आल्यात, या षटकाची कामगिरी झाली आहे, फक्त आपल्याला संयमानं खेळ मैदानावर करायचा आहे. मागील सामन्याचा जर आपण विचार केला तर 81 धावांचं लक्ष होतं, म्हणजे टार्गेट सेट केलं जाऊ शकतो. पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं 41 धावा डिफेंड झाल्या, 42 धावांचं लक्ष होतं आणि 41 धावा पहिल्या सत्रामध्ये आल्या होत्या. जर तुमची गोलंदाजी नियंत्रित असेल ना तर धावा रोखल्या जाऊ शकतात. आणि तुमच्या फलंदाजीमध्ये जर दमखम असेल, यावेळेला परफेक्टली टाइम केलाय, नो डाऊट. मिळाला चेंडू स्लॉटमध्ये आणि भिरकावून दिला पार्किंग प्लॉटमध्ये. 6 धावा. मात्र मागील 2 चेंडूंचा खेळ जर आपण पाहिला, एकावर विकेट आला, एकावरती षटकार आलाय. दोनही चेंडूमध्ये गती सेम होती, परंतु लेंथमध्ये बदलाव होता. हा चेंडू मैदानाच्या बाहेर गेलाय आणि आय थिंक त्याच मॅच बॉलची वाट पाहिली जाते आहे आणि तो चेंडू देखील पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आलाय, नो डाऊट.
तर डिस्कशन सुरू होतं, चर्चा सुरू होती की दोनही चेंडूच्या लाईनमध्ये थोडासा बदलाव केला गेला. या अगोदरचा चेंडू जर आपण पाहिला शॉर्टआर्म पुल करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. परंतु या वेळेस चेंडू थोडासा पुढ्यामध्ये मिळाला, ज्याला आपण म्हणतो ना रडारमध्ये होता फलंदाजाचा. वेट अँड वॉचचं क्रिकेट पाहायला मिळालं. यावेळेस देखा त्याच गतीनं चेंडू आलाय, लाईन थोडीशी लेग स्टिक वरती होती, त्याचा फायदा उचलला विथ द व्रिस्ट. कमालीचं टायमिंग, बॅक टू बॅक दुसरा षटकार. या ठिकाणी इनॅट नंबर 3 फलंदाज तिसऱ्या क्रमांकावरती आपण पाहतोय मयूर भेंडे मैदानाच्या आतमध्ये आले आहेत. खरं तर मयूर 11 संघाचे जय हनुमान आहेत, सॉरी जय हनुमान क्रिकेट संघ जुई हा संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पहा लॉर्ड्समध्ये आम्हाला जी नावं मिळाली होती त्याच नावांचा उल्लेख या ठिकाणी होतोय, परंतु बदलाव आहे, हरकत नाहीये. जय हनुमान क्रिकेट संघ जुई आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. जुई ब हा संघ आहे. बरेचसे संघ आपल्याला या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळतील, परंतु मयूरचा कमालीचा खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. 2 बॅक टू बॅक सिक्सेस आले, षटकाची सांगता षटकारांना पाहायला मिळाली. यावेळेला देखील कदाचित बॅटीचा एज होता की काय, ज्या प्रकारची रिॲक्शन आपण गोलंदाजाची पाहिली, इथे संघर्ष करावा लागेल. पहिल्या 2 षटकांचा विचार केला, धावा धावफलकावरती आल्या. पहिल्या 2 षटकांमध्ये एका षटकामध्ये 20, शेवटच्या 2 चेंडूवरती 2 षटकार आले आणि त्यानंतर दुसरं षटक या ठिकाणी सुरू आहे. पहिलं षटक हाताळलं गेलं मयूर घरत. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर घेतला गेलेला निर्णय कुठेतरी अंगलट आल्याची चिन्ह आपल्याला पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाली. 2 बॅक टू बॅक सिक्सेस आले. येस, पहिल्या षटकामध्ये गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. MIDC एंडकडनं या ठिकाणी गोलंदाजी होते. लाऊड अपील आहे, परंतु अपील मात्र फेटाळलं जात आहे. इम्पॅक्ट पॉईंट पाहिला पंचांनी आउटसाईड द ऑफस्टंप या ठिकाणी इम्पॅक्ट पाहायला मिळाला. खरं तर गोलंदाजीचा विचार केला तर कमबॅक करावा लागेल. संदीप पाटील आहेत गोलंदाज, एक वेगवान आणि तेज सर्रास गोलंदाज. नाणेफेकीचा कौल आपण पाहिलं तर सहारा शिवकर संघानं जिंकला, प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या 4 चेंडूंमध्ये सामना पूर्णपणे कंट्रोलमध्ये होता. 1 विकेट आली होती, 8 धावा होत्या, परंतु त्यानंतर मात्र मयूर भेंडे नावाचं वादळ या मैदानावरती घुंगावताना आपल्याला पाहायला मिळालं आणि त्याचाच परिणाम जर पाहिला तर आलेल्या शेवटच्या 2 चेंडूवरच्या 2 षटकारानं पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर 20 धावा या धावफलकावरती उभारल्या गेल्या आणि याच धावा गतीनं जर धावा आल्या, या अगोदरच्या सामन्यामध्ये 80 धावा आपण पाहिल्या, परंतु मैदानावरती जर का तग धरून फलंदाजी होत राहिली तर मात्र मोठ्या धावसंख्या उभारल्या जाऊ शकतात. हे या अगोदरच्या सामन्यामध्ये आपण पहिल्या सत्रामध्ये पाहिलं, परंतु संमिश्र प्रतिसाद आतापर्यंत या विकेटचा राहिला आहे. 2 खेळाडू या ठिकाणी विचार विनिमय, प्रत्येक चेंडूनंतर सल्ला मसलत दोनही खेळाडूंमध्ये पाहायला मिळतंय. कम्युनिकेशन होणं गरजेचं आहे. यावेळेला बॉलर्स बॅक ड्राईव्ह अलॉंग द कार्पेट चेंडू खेळलाय, ओळखलाय. पहिल्या षटकामध्ये ज्या सुरुवातीची गरज होती, तो बेस, तो फाउंडेशन, तो पाया मात्र या ठिकाणी रचला गेलाय आणि अशा प्रकारे मजबूत पायाभरणी केल्यानंतर ना त्यावरती तुम्ही उंच धावांची इमारत ही नक्कीच उभारू शकता. आपण अगदी या शालेय जीवनामध्ये असताना आपण पाहिलं की पाया जितका भक्कम असतो ना, इमारत तितकीच उंच तुम्ही उभारू शकता. शिवकर संघासाठी जिशान शेख यांच्याकडनं मात्र प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. पारितोषिकांची बरसात आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते. एक दर्जेदार क्रिकेटची स्पर्धा मित्रांनो आपण पाहतोय, मानाची आणि सन्मानाची. गावदेवी चषक 2024ची ही स्पर्धा. थोडासा ढिसाळपणा क्षेत्ररक्षणामध्ये नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. आणखीन एका धावेसाठी फलंदाज प्रयत्नशील आहेत, परंतु क्रिकेटच्या कोचिंग मॅन्युअलमध्ये जर तुम्ही आपण पाहिलं तर एक वाक्य तुम्हाला नक्कीच मिळेल की नेव्हर रन ऑन मिसफील्ड. क्षेत्ररक्षणामध्ये छोट्या छोट्या चुका काही वेळेला तुम्हाला धावांसाठी प्रवृत्त करतात, परंतु अंदाज घ्या, तिथे धाव उपलब्ध आहे का हे पहा. एक अतिरिक्त धाव जरूर मिळाली आणि त्यावरती मात्र हे दोनही खेळाडू समाधानी आपल्याला पाहायला मिळतात. हळूहळू थंडी या ठिकाणी जाणवायला लागली आहे. वातावरणामध्ये गारवा आपल्याला नक्कीच आपण या ठिकाणी सहन जरूर करावं लागेल तुम्हाला. काही प्रेक्षक आहेत आमचे की जे
शेकोटी पेटवण्याचा प्रयत्न करतायत. तर मित्रांनो असं करू नका. स्पर्धा आपण एन्जॉय करा, परंतु स्पर्धेमध्ये आपल्यामुळे काही व्यत्यय निर्माण होईल या प्रकारचं काम मात्र आपण करू नका. या दरम्यान आपण पाहतोय सन्माननीय अमरजी उलवेकर साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन होत आहे. खूप मोठी आयोजनाची जबाबदारी त्यांच्या देखील कुशल खांद्यांवरती आहे आणि समाधान आहे. त्यांच्याही चेहऱ्यावरती आपल्याला समाधान पाहायला मिळतंय. निलेश दादांना आपण मंचावरती पाहतोय, प्रभाकर दादांना आपण पाहतोय, त्याचबरोबर राहुलजी उलवेकर देखील या स्पर्धेचा आनंद लुटत आहेत. त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर मनोजजी उलवेकर साहेब देखील आपल्याला आहेत आणि शरदजी उलवेकर देखील आपल्याला मंचावरती पाहायला मिळतात. त्याचबरोबर संतोषजी गोंधळी साहेब. खरं तर ही अशी नावे आहेत ना की जी सातत्यानं या आयोजनात सर्वाधिक महत्त्वाचा भूमिका, मी म्हणेन सिंहाचा वाटा, या सर्वांचा आपल्याला पाहायला मिळतोय. तर सर्वांचं आपण करूयात शब्दसुमनांच्या माध्यमातून मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. आयोजन म्हटलं ना तर खूप मोठी जबाबदारी असते. प्रत्येकाचा यथोचित स्वागत सन्मान असतो, येणाऱ्या संघांचा पाहुणचार असतो आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर एक नीट अँड क्लीन क्रिकेट पाहायला मिळावं. खरं तर स्पर्धा यशस्वी करण्यापाठीमागे अहोरात्र मेहनत हेच तुमच्या यशाचा गमक आहे. मैदानाच्या दिशेने जर आपण पाहिलं तर 2 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. धावा धावफलकावरती आल्या 27. दुसऱ्या षटकामध्ये चांगली रिकव्हरी आपल्याला पाहायला मिळते. अवघ्या 7 धावांचं हे षटक राहिलंय, परंतु ज्या छोट्या छोट्या चुका पहिल्या 2 षटकांमध्ये झाल्या ना क्षेत्ररक्षणातील, त्या चुकांना मात्र वेळीच सुधार करावा लागेल. गोलंदाज सिद्धेश यावेळेला मात्र आउटसाइड द ऑफस्टंपचा चेंडू होता. अवे फ्रॉम द बॉडी चेंडू ठेवण्याचा प्रयत्न. काय कमालीचं क्षेत्ररक्षण आहे, वा हे डेडिकेशन आहे. आणि अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण तुम्हाला या सामन्यामध्ये एका वेगळ्या उंचीवरती घेऊन जाऊ शकतो. मित्रांनो, क्षेत्ररक्षण आवडलं असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाही आहे. कमालीचं डेडिकेशन, कमालीचं या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मी म्हणेन की आत्मसमर्पण अक्षरशः झोकून दिलं होतं शोताला. आणि काय कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. बरंचसं अंतर देखील कव्हर केलं. धावा किती महत्त्वाच्या आहेत हे त्यावेळेला समजतं ज्यावेळेला एका एका धावेनं सामना गमावणारे संघ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो. महत्त्वपूर्ण धावा धावफलकावरती रोखल्या गेल्यात. या ठिकाणी काय रणनीती असेल पुढील चेंडूवरती. चेंडूची लाईन आणि लेंथ यावेळेला स्ट्रेच केलंय स्वतःला. इथे मात्र संधी नाही आहे. 2 क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे. 1 बाउन्स इनटू द फेन्स. तर कमालीचा कॅमेरा वर्क आपण WTCच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धांचं लाईव्ह कव्हरेज पाहतोय. राज आणि कुमार हे आमचे 2 कॅमेरामन्स आहेत. अप्रतिम वर्क त्यांचं राहिलंय. अगदी फलंदाजाचा स्टान्स, त्यानंतर फटक्याचं एक्झिक्युशन स्लो मोशनमध्ये आपण हे सर्व काही पाहू शकता. आणि हा दर्जा आहे मित्रांनो, आणि का नसावा. राहुलजी यांचा जर अनुभव आपण पाहिला ना तर प्रदीर्घ अनुभव आहे. महाराष्ट्रातील सर्वोच्च स्पर्धा जिला टेनिस क्रिकेट विश्वाचा विश्वचषक म्हणून संबोधला जातो, या स्पर्धेमध्ये देखील काम करण्याचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. आणि असं एक उत्तुंग व्यक्तिमत्व ज्यावेळेला असतं ना त्यावेळेला त्यांचा जो अनुभव आहे तो अनुभव सर्वाधिक महत्त्वाचा असतो. मैदानाच्या आतमध्ये कमालीचा खेळ पाहायला मिळतोय. दोनही संघ इथे ताकदवर आहेत. यावेळेला बॅकफुटला गेलेत, बॉडी वेट ट्रान्सफर केलाय, अखूट टप्प्याचा चेंडूचं स्वागत केलंय आणि भिरकाव दिलंय डीप मिड विकेटच्या डोक्यावरून. 6 धावा, आणखीन एक विकेट, षटकार. खरं तर या फटक्याची जर तुलना म्हणता येणार नाहीये, पण जर वर्णन करायचं झालं ना तर रोहित शर्माची आठवण करून देणारा हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. अगदी त्याच प्रकारचा स्टान्स, त्याच प्रकारचं बॉडी वेट ट्रान्सफर, त्यानंतर फटका एक्झिक्यूट केल्यानंतर जो शेप होल्ड केला होता ना या फलंदाजानं, हे सांगून जातं की टेक्निकली हा फलंदाज किती स्ट्रॉंग आहे. मैदानाच्या आतमध्ये आल्यापासून या 2 खेळाडूंना मात्र विध्वंस वाजवलाय. जणू गोलंदाजांवरती आक्रमण करण्याचा निर्धारच या दोनही फलंदाजांना केलाय. षटकारानं संघ जाऊन पोहोचलाय. धावा धावफलकावरती येत आहेत तब्बल 39 धावा. या दरम्यान जर आपण पाहिलं तर आदरणीय जयेंद्रजी जोशी साहेब, त्याचबरोबर अविनाशजी चिपळेकर साहेब आणि रोहितजी शेडगे साहेब, या सर्वांच्या माध्यमातून मात्र जुई संघासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात.
तर धन्यवाद साहेब. लाईव्ह हा सामना पाहतायत आणि कमालीचा खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. मित्रांनो, हे या सामन्याचं पहिलं सत्र आहे. दुसरं सत्र पाहायला देखील विसरू नका, कारण जितका थ्रिल आपल्याला पहिल्या सत्रामध्ये पाहायला मिळतोय ना, अगदी तितकाच थरार तुम्हाला सामन्याच्या दुसऱ्या सत्रामध्ये देखील अनुभवायला मिळेल. कारण ही स्पर्धा आहे गावदेवी कला क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळ व ग्रामस्थ मंडळ खेडूकपाडा यांच्या संयुक्त विद्यमानानं आयोजित गावदेवी चषक 2024 स्पर्धा मानाची, स्पर्धा सन्मानाची. आमचे आयोजक देखील या ठिकाणी पाहिलं तर या स्पर्धांचा मनमुराद आनंद लुटताना यावेळेला लाईन मिस केली गेली आहे. आणि क्रिकेटमध्ये आपण नेहमी म्हणतो, यू मिस आय विल डेफिनेटली हिट. फलंदाज बाद. तर या ठिकाणी विकेट मात्र आली आहे. फलंदाज मयूर भेंडे, 13 धावांचं योगदान, 2 षटकार, 5 चेंडूंचा सामना केलाय आणि लाईन मिस केली गेली. खरं तर यावेळेला जो अंदाज बांधला होता ना मयूरनं, त्यापेक्षा थोडासा कमी उसळी घेणारा हा चेंडू होता आणि हेच कारण होतं की लाईन पूर्णतः मिस केली. शफल अक्रॉस द लाईन हा चेंडू खेळायचा मानस होता. बॅट अँड पाईटच्या मधून हा चेंडू गेला स्टॅनवरती आणि विकेट नंबर दुसरी. थोडासा सुटकेचा निश्वास सोडला असेल. सहारा शिवकर संघाचा जर आपण विचार केला तर एक लढवई वृत्तीचा संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. परिस्थिती कोणत्याही प्रकारची असो, मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मैदानावरती लढणार, एक लढाऊ वृत्तीचा संघ सहारा शिवकर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. या दरम्यान सन्माननीय मामेशजी पाटील साहेब रोडपाली या सन्माननीय पाहुण्यांचं देखील या ठिकाणी होतंय शुभागमन. वेलकम, आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. तर जाऊयात पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने. थोडासा विकेट आलाय. विकेट आल्यानंतर कुठेतरी सुटकेचा निश्वास सोडला असेल आणि हे परतीचं बिगुल आहे का? होय, पुनरागमन केलं जाऊ शकतं. मी मगाशी देखील उल्लेख केला की एका लढवय्या वृत्तीचा हा संघ आहे आणि ती लढाऊ वृत्ती, तो संघर्ष मात्र तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये दाखवावा लागेल. 3 षटकांचा वजवी खेळ संपलाय. ड्रिंक्स ब्रेक. ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये जाईल. दोनही संघाच्या 12th मॅन मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जातील आणि त्यानंतर मात्र मिळेल संधी आपल्याला. जाऊयात एका सुमधुर संगीतासाठी. DJ नितीन दुंद्रे अर्थातच जयेशजी शिनारे यांच्याकडे. तर नक्कीच ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं एक छोटीशी टीम हडल, एक टीम मीटिंग. आत्तापर्यंत जे काही घडलं त्याच्यावरती उपाययोजना कशा पद्धतीनं केली जाईल, सामन्यामध्ये पुनरागमन कशा पद्धतीनं होईल यावरती संघनायकाचं आपल्या खेळाडूंना मात्र एक छोटंसं मार्गदर्शन आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलं. ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये गेली, पाण्याची मागणी केली गेली होती आणि या ड्रिंक्स ब्रेकच्या दरम्यान पुन्हा एकदा आमच्या स्कोररमध्ये या ठिकाणी होतोय बदल. या संपूर्ण स्पर्धेचे ऑफिशियल स्कोरर सुधीरजी अगलावे पुन्हा एकदा आमच्या समोर जुडले गेले. परंतु ज्यांनी सर्वाधिक महत्त्वाची आणि मुलाची साथ या दरम्यान दिली ते आमचे नवजीवन उलवेकर यांचं देखील आपण या ठिकाणी खरं तर व्यवसायानं पेशानं जर पाहिलं तर एक उच्च शिक्षित व्यक्तिमत्व आहेत. फार्मसिस्ट, आमच्या भाषेमध्ये सांगायचं तर फार्मसिस्ट म्हणजे ऑलमोस्ट अ डॉक्टर. कारण प्रत्येक औषधाचं ज्ञान ज्यांच्याकडे असतं. खरं तर तुम्ही डॉक्टरकडे जाता त्यावेळेला डॉक्टर तुम्हाला विचारतात काय होत आहे, तुमची तपासणी केली जाते आणि त्यानंतर तुम्हाला दिलं जातं औषधं. या औषध क्षेत्रात अर्थातच मी म्हणेन की आरोग्य क्षेत्रामध्ये काम करत असताना आपण नवजीवन उलवेकर यांना देखील पाहतोय. आज त्यांची लेखणी आपण पाहिली आणि या लेखणीच्या माध्यमातून मात्र पहिल्या 3 षटकांचा लेखाजोखा त्यांनी आमच्यापर्यंत पोहोचवला. तर आपलं देखील हार्दिक आभार आणि जाऊयात पुन्हा एकदा मैदानात. षटक क्रमांक 4 गोलंदाज आहेत
संदीप पाटील आपल्या वैयक्तिक स्पेलमधील दुसरं षटक हातात असताना संदीप खरं तर कमबॅक करावं लागेल आणि याच करता सर्वाधिक मी म्हणेन की महत्त्वाचं प्रभावी अस्त्र संदीप पाटील आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. यावेळेला मिस टायमिंग स्ट्रोक क्षेत्ररक्षक येत आहेत. अगदी ऑनलाईन एखादी वस्तू मागवावी आणि ती घरपोच आपल्याला मिळावी असा फ्री होम डिलिव्हरीचा हा झेल होता, कंप्लीट केला जातोय. विकेट नंबर 3 मैदानाच्या बाहेर. तर या ठिकाणी मात्र झेल कंप्लीट केला जातोय. अगदी कोणत्याही प्रकारचे एफर्ट्स करण्याची गरज नाही आहे. ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करत होते त्याच ठिकाणी मात्र हा झेल त्यांच्या हातामध्ये आला. यावेळेला कॉन्सन्ट्रेट केलं, स्वतःला समजवलं की हा झेल महत्त्वाचा आहे. पहिल्या सत्रामध्ये जर पाहिलं, पहिल्या 2 षटकांमध्ये थोड्याशा छोट्या मोठ्या चुका या नक्कीच आपल्याला पाहायला मिळाल्या, परंतु त्या चुकांवरती पांघरून घालत असताना आता मात्र खूप चांगलं कमबॅक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. तर विकेट आलाय, पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतर मात्र विकेट कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळतोय सहारा शिवकर हा संघ. या दरम्यान पाहिलं तर आदरणीय धनाजी उलवेकर साहेब यांचं मात्र या मंचावरती शुभागमन होतंय. वेलकम साहेब, आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. खरं तर नेहमीच त्यांचं देखील सर्वाधिक महत्त्वाचं योगदान प्रत्येक आयोजनामध्ये असतं आणि साहेबांचं मात्र या ठिकाणी शुभागमन. यावेळेला फुलर लेंथचा चेंडू होता, लाऊड अपील, होय हे अपील मात्र उचलून धरलंय. 1 बिंग्स 2 या ठिकाणी हे समीकरण आपण नेहमी मैदानाच्या आतमध्ये पाहतो आणि अगदी तेच होत आहे. लगातारच्या दुसऱ्या चेंडूवरती मात्र मिळते सफलता. का संदीप पाटील यांना पुन्हा एकदा गोलंदाजीच्या बोगल्यावरती आणलं गेलं का? संघनायकांना माझ्यावरती विश्वास दर्शवला हे दाखवत असताना कमालीची गोलंदाजी. पण दुसऱ्या षटकामध्ये देखील कमालीचा स्पेल राहिला होता. अवघ्या 7 धावांचं ते षटक राहिलं होतं, जिथे पहिल्या षटकामध्ये 20 धावा आल्या होत्या आणि तिथून मात्र संदीपनं पुनरागमन करणारी गोलंदाजी दुसऱ्या षटकामध्ये हाताळली आणि अगदी त्याच कामगिरीवरती पुन्हा एकदा पाऊलांवर पाऊल ठेवत असताना मात्र या षटकामध्ये देखील पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतर आल्या लगातार 2 विकेट्स. यावेळेला थोडासा वेग भरण्याचा प्रयत्न केला. खरं तर हॅट्रिकसाठी प्रयत्नशील होते की काय, परंतु या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर पहिली विकेट हॅट्रिक ज्या खेळाडूंना आपल्या नावावरती केली, राजेश भोईर तुर्भे संघाचा, ज्यानं विकेट हॅट्रिक साजरी केली. परंतु इथे मात्र थोडंसं दिशा भरकटलेत. लेग स्टिक वरती पिच ओढणारा चेंडू अक्षरशः जितक्या वेगानं चेंडू शरीराच्या दिशेनं आला तितक्याच वेगानं सीमारेषेच्या पार येतोय षटकार. तर या ठिकाणी आपण पाहतोय की या षटकारानं सांघिक अर्धशतक देखील पूर्ण होत आहे. 50 धावांपर्यंत मजल मारतोय तो अर्थातच फलंदाजी करणारा जय हनुमान जुई बी हा संघ. ब संघातील खेळाडू इतके ताकदवर आहेत तर विचार करा की हा संघ आपल्याला कशा प्रकारच्या धावफलकावरती उभारणार. षटक क्रमांक 4 मैदानावरती सुरू आहे आणि एकंदर जर विचार केला तर 50 धावा म्हणजे एक अर्धशतक आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळत आहे. यावेळेला पॉईंटच्या डोक्यावरून चेंडू तटवण्याचा प्रयत्न, एलिव्हेशन फारसं त्या ठिकाणी मिळालं नाहीये, परंतु दैव बलवत्तर ठरलं. मी म्हणेन फलंदाजांचा अगोदरच्या चेंडूवरती या षटकार त्याच्या बॅटमधून आला होता. पॅडलाईनला तो चेंडू पाहायला मिळाला. सिंगल मात्र या ठिकाणी धावफलकावरती येते आणि या 51 या धावसंख्येवरती मात्र हा संघ मजल मारताना आपल्याला पाहायला मिळतोय. या षटकाची सुरुवात जर आपण पहिली पृथक्करण जर पाहिलं तर पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतर लगातार 2 विकेट्स, त्यानंतर वाईड चेंडू आपण पाहिला, त्यानंतर षटकार आला आणि षटकारानंतर खूप चांगलं पुनरागमन
होताना आपल्याला पाहायला मिळतं. यावेळेला बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, वेग होता, भन्नाट वेग या चेंडूवरती पाहायला मिळाला. षटक समाप्त होत आहे चौथं. पहिल्या सत्रातील 4 षटकांच्या समाप्ती अखेर धावा धावफलकावरती आहेत. त्या 4 गडी बाद 51 धावा. बोला जय श्रीराम. थँक्यू डीजे. अप्रतिम संगीत. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर या नववर्षाच्या सुरुवातीला स्पर्धेचा 22 जानेवारी 2024ला आपण एक अभूतपूर्व सोहळा पाहिला आणि पुढील सामन्याचा आपण या ठिकाणी नक्कीच उल्लेख करणार आहोत. पुढील सामना, पहिला सामना जिंकला होता आई गावदेवी कोळवडी संघानं. या संघाचा संघनायक आणि त्यानंतर मात्र GCC तुर्बे या दोनही टीमच्या कॅप्टन्सला विनंती आहे की आपण टॉससाठी इमिजिएटली रिपोर्ट करायचं आहे. टॉस या ठिकाणी केला जाईल. तर दोनही टीमच्या कॅप्टन्सला विनंती आहे की आपण इमिजिएटली रिपोर्ट करायचं. टॉस या ठिकाणी इनिंग ब्रेकच्या दरम्यान केला जाईल. तर या दरम्यान आपण पाहतोय सन्माननीय सतीशजी उलवेकर आणि कैलासजी उलवेकर यांचं देखील या मंचावरती शुभागमन आपल्याला पाहायला मिळतं. तर वेलकम, आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. इथून पहा आणखीन एक सफलता मिळते. खरं तर शेवटच्या षटकाचा मारा करण्यासाठी आशिष या गोलंदाजावरती विश्वास दर्शवला गेला आणि पहिल्या चेंडूवरती मात्र विकेट देखील आली आहे. थँक्यू डीजे. तर या ठिकाणी आपण पाहिलं तर रायगड आणि ठाणे या 2 जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक क्रिकेटच्या स्पर्धा, दैदिप्यमान क्रिकेटचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतो. काल आम्ही मुंबई या ठिकाणी समालोचनाच्या माध्यमातून होतो आणि तिथे देखील बऱ्याचशा लोकांची आमची ज्या वेळेला चर्चा झाली त्यावेळेला त्यांनी म्हटलं की खरं तर रायगड आणि ठाण्यामध्ये आणि खास करून पनवेल तालुक्यामध्ये सर्वाधिक क्रिकेटच्या स्पर्धा होत्यात. म्हणजे आपल्या इथे होणाऱ्या स्पर्धांचा चर्चा अगदी मुंबईपर्यंत देखील होते. इथे गोलंदाजीचा जर विचार केला तर आशिष तुपे आपल्याला गोलंदाजीच्या बहुल्यावरती पाहायला मिळतात, ज्यानं पहिल्याच चेंडूवरती या स्पर्धेमध्ये त्याच्या माध्यमातून फेकल्या जाणाऱ्या पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवला आणि दाखवून दिलं की का काल झालेल्या स्पर्धेतील मी सर्वोत्कृष्ट गोलंदाज आहे. खरं तर उसरली या ठिकाणी सर्वोत्कृष्ट गोलंदाजाचं पारितोषिक पटकावणारा आशिष मात्र आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. वाईडिश लॉंग ऑफ रिझनमध्ये इथे थोडंसं मिसकम्युनिकेशन होत आहे. 2 खेळाडूंमध्ये थोडीशी तू मैमय आणि त्याचा परिणाम विकेट. हॅलो. तर चला टॉससाठी यायचं आहे. तुर्बे संघाचे संघनायक GCC गावदेवी क्रिकेट संघ तुर्बे आणि त्याचबरोबर कोलवडी संघ आपण टॉससाठी या. इनिंग्स ब्रेकमध्ये टॉस मात्र केला जाईल, याची नोंद घ्यायची आपण. 4 ओव्हर्सची मॅच असेल मित्रांनो, या गोष्टीची आपण नोंद घ्या. तर मी सन्माननीय श्री निलेशजी भोईर साहेबांना विनंती करेन की आपण आपल्या शुभास्ते मात्र पुढच्या मॅचचा टॉस करून घ्यायचा आहे. थँक्यू विकी. एक चांगला निर्णय, कारण इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस घेऊयात. शेवटचे काही चेंडू या ठिकाणी शिल्लक आहेत.
यावेळेला फुलर लेनचा चेंडू होता. खरं तर जोरकस फटका लगावण्याचा मानस या षटकामध्ये कमालीचा कमबॅक राहिला आहे. आपण सुरुवातीला देखील म्हटलं की एक लढावृत्तीचा संघ आहे. सामन्यामध्ये पुनरागमन कसं करायचं या संघाला ठाऊक आहे आणि अगदी तेच पुनरागमन या शेवटच्या षटकामध्ये होत असताना ओसार्ली नाईटमध्ये का मी सर्वोत्तम गोलंदाजांच्या यादीमध्ये होतो किंबहुना तर त्या गोलंदाजाचा मी का हकदार होतो हे दाखवत असताना आशिषनं मात्र कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली आहे. असं म्हणतात ना की ज्यावेळेला तुमच्याकडचे सगळे पर्याय संपतात त्यावेळेला तुम्ही एक हुकुमाचा एक्का बाहेर काढता. मी म्हणेन या ठिकाणी शिवकर संघानं मात्र आपला हुकुमाचा एक्का बाहेर काढला आणि तो अगदी योग्य वेळेला या मैदानावरती कमालीची कामगिरी करून गेला. जो धावसंख्येचा वाढता आलेख होता पहिल्या 2 षटकांमध्ये 27 धावा आल्या आणि इथे दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये आणखीन एक मिळते सफलता. फलंदाज होतोय बाद धावबादच्या स्वरूपामध्ये आणि पहिल्या सत्राचा खेळ देखील या ठिकाणी होतोय समाप्त. धावा धावफलकावरती आल्यात. सुधीर आमच्यापर्यंत माहिती देतील 54 आणि विजयासाठी लक्ष उभारलं गेलंय 55 धावांचं. हॅलो. तर यावेळेस आपण पाहिलं तर प्रवीण सर व्यासपीठावरती टॉस मात्र केला जातोय. दुसऱ्या फेरीतली पहिली मॅच 4 ओव्हरची मॅच असेल मित्रांनो. या गोष्टीची आपण नोंद घ्या. 4 ओव्हर्स मॅच. तुर्बे संघ टॉसचा कॉल मात्र करेल. हेड्स इज द कॉल. नाणेफेकीचा कौल मात्र जिंकलाय तो तुर्बे संघाने. तर आपला निर्णय काय असेल? तर 4 षटकांच्या मॅचमध्ये आता मात्र रणनीती बदलावी लागेल. कितपत धाव्यांपर्यंत रोखाल कारण की कोलवडी संघ गोलंदाजी खूप स्ट्रॉंग आहे. आपण पाहिलं तर 4 षटकांमध्ये 42 काढू दिल्या नाही आहेत. कमीत कमी धावात द्यायचा प्रयत्न करतो. तर नक्कीच आपण पाहिलं तर 5 षटकांमध्ये आपण पाहिलं तर धावा डिफेंड केल्यात. तर खऱ्या अर्थानं दोन्ही संघांना मनपूर्वक आणि खूप खूप शुभेच्छा असतील. तर जाऊयात पुन्हा एकदा या मॅचकडे जिथे विजयासाठी लक्ष असेल ते 55 धावांचं आणि येणाऱ्या कालावधीमध्ये या 55 धावा मात्र कशा प्रकारे केल्या जातील ते देखील पाहूया. परंतु तत्पूर्वी ऐकूया एक सुमधुर संगीत आपल्या DJ नितीन यांच्या माध्यमातून. संगीत आपल्याला डीजेच्या माध्यमातून ऐकायला मिळालं. मित्रांनो पुन्हा एकदा सूचित करतो तुम्हाला की 4 षटकांची मॅच असेल. स्क्रीनवरती पाहू शकाल आपल्या स्पर्धेचे प्रमुख आयोजक सन्माननीय श्री निलेशदादा भोयर साहेब, सन्माननीय श्री अमरशेठ उल्वेकर साहेब असतील. त्यानंतर आपण पाहिलं तर प्रभाकर हरी उल्वेकर साहेब, एक जबरदस्त उत्तम असं व्यक्तिमत्व या गावातलं शरदजी उल्वेकर साहेब आपण पाहतोय. त्याच दरम्यान आपण पाहिलं तर सरपंच देखील आहेत आमचे परम मित्र यावेळेस व्यासपीठावरती ऑनस्क्रीन आपण त्यांना पाहतो. तसंच दीपकजी उल्वेकर सातत्याने खऱ्या अर्थानं खूप मेहनत आपण पाहिलं तर सुनील गोंधळी साहेब यांना देखील आपण आपल्या स्क्रीनवरती पाहतोय. नवनाथ उल्वेकर आपण पाहतोय. यस आपण पाहिलं या सर्वांचं खूप मेहनत घेतली गेली आहे. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर राहुलजी उल्वेकर असतील, भावेश उल्वेकर असतील, साहिल उल्वेकर असतील, बंटी उल्वेकर असतील, नवजीवन उल्वेकर असतील, नितेश भोईर असतील, मारुती उल्वेकर देखील आपण स्टेजवरती पाहतोय. रोहित उल्वेकर, यस बंटी उल्वेकर आपण पाहतोय. त्यानंतर रवींद्रजी उल्वेकर, पूर्ण उल्वेकर फॅमिली मित्रांनो, उल्वेकर कुटुंब आपण पाहिलं आणि खिडूक पडाकर आपण पाहिलं तर यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं एकत्रितपणे येऊन
आई गावदेवीच्या नावाने मात्र ही स्पर्धा भरवली गेली आहे. गावदेवी कला क्रीडा व सांस्कृतिक मित्रमंडळ आणि त्याचबरोबर ग्रामस्थ मंडळ खेडूकपाडा यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय. प्रकाश ज्योतातील स्पर्धा आहे. 1 नव्हे 2 नव्हे तर तब्बल 7 दिवस हा क्रिकेटचा सोहळा या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. पहिले 4 सामने झालेले आहेत. टॉप 4 संघाच्या दिवसातले आपल्याला मिळत आहेत. पहिली मॅच जिंकली होती आपण पाहिलं तर कोलवडी संघानं त्यांच्या विरोधामध्ये खेळताना आपण पाहिलं तर तुर्बे संघ. दोन्ही संघांची गोलंदाजी भक्कम आहे प्रवीण सर. पुढची मॅच पाहायला मजा येईल. त्यानंतर आपण पाहिलं तर तिसरी मॅच जिंकली कोपरा संघाने आणि या मॅचमध्ये कोणता संघ जिंकतोय ते देखील पाहणं गरजेचं. विजयासाठी लक्ष ठेवण्यात आलेलं आहे. 55 धावांचं सुरुवात चांगली झाली होती जुई संघाची. जय हनुमान क्रिकेट संघ जुई, परंतु मी म्हणेल फिनिशिंग टच देत आला नाहीये. फलंदाज मयूर बाद झाल्यानंतर संघाला मी म्हणेल जी नजर लागली ती मात्र कुठेतरी पुन्हा एकदा संघ कमबॅक करू शकला नाही. गोलंदाजांनी जो मोमेंटम एकदा प्राप्त केला तो मोमेंटम पुन्हा एकदा हिसकावता आला नाही फलंदाजांना. आणि तेच कारण आहे की दमदार सुरुवात मिळून देखील 5 षटकांमध्ये 54 बनवू शकले आणि विजयासाठी लक्ष येते मात्र 55 धावांचं. या धावांचा पिछा करण्यासाठी सलामीची जोडी मैदानावरती झाली आहे तयार, परंतु गोलंदाज थांबवण्यासाठी आपण पाहतोय दिनेश जोशीच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केलाय. टीम कडून सांघिक स्वरूपाचं पहिलं षटक घेऊन येतोय. दिनेशला चांगली सुरुवात करून द्यावी लागेल. तर स्ट्रायकिंग एंडवरती असेल फलंदाज. या धावा कुठण्यासाठी आपण पाहिलं तर उत्तम पाटील आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर प्रणय म्हात्रे. उत्तमला उत्तम कामगिरी. पंचांचा इशारा. ऑल सेट फॉर द रनचेस. विजयासाठी पुन्हा एकदा सांगतो 55 धावांची गरज आहे. पहिलाच बॉल इथे तडाखा केलाय, धूम धडाका केलाय, परंतु चेंडूने अंतर गाठण्याची उंची गाठली होती. ख ख ख खराब क्षेत्ररक्षण. त्याचा परिणाम एका पार रन्स मिळतात 4. या इनिंगचा पहिला चौका. वा डीजे क्या बात आहे. आपण पाहिलं तर झेल मैदानामध्ये सोडला. नितीन दादा तयारच असतात अशा मुवमेंटसाठी. त्यानं लगेच ती मुवमेंट मात्र कॅप्चर केली आहे. पुढचा बॉल यावेळेस मात्र कट केला. आउटफील्ड फास्ट आहे. इथे मात्र बॉल थांबणार नाहीये कारण की आयोजकांनी खूप मेहनत घेतली आहे. हे आयोजक आउटफील्ड फास्ट बनवण्यासाठी. बॅक टू बॅक दुसरा घणाघाती. इथे मात्र चौकार. तर धन्यवाद डीजे. आपण पाहिलं तर प्रवीण सर मैदानाची भौगोलिक परिस्थिती 1 महिन्या अगोदर तितकीशी चांगली नव्हती. क्रिकेटला पोषक असं मैदान होतं, परंतु नाईट स्पर्धा ठेवायचे आणि अशा वेळेस आपण पाहिलं तर भरपूर सारे पॅचेस आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. माती मात्र एक्स्ट्रा टाकली गेली, वॉटरिंग केलं गेलंय, रोलिंग केलं गेलं आणि आता आपण पाहिलं तर पूर्णपणे सपाट मैदान आहे. आउटफील्ड खूप फास्ट आहे. इथे मात्र पुन्हा एकदा हलक्या त्याने चेंडूला खेळलाय, परंतु क्षेत्ररक्षक पोहोचतोय चेंडूपर्यंत. शॉर्ट दरम्यानला चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. लेटकटचा फटका इथे मात्र फलंदाजाला घेऊन गेलाय 9च्या घरामध्ये. उत्तम पाटीलला मिळते दमदार सुरुवात, तर टीमला देखील घेऊन जातोय. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद 9च्या घरात. प्रथमतः स्ट्रायकिंग एंडवरती येताना आपण पाहू शकाल फलंदाज प्रणय म्हात्रे याला. उत्तमने पहिला 2 चेंडूंवरती 2 चौकार ठोकलेत. उत्तमला जीवनदान देखील मिळतंय आणि पाहूया प्रणय कशा प्रकारे डावाची सुरुवात करतोय. यावेळेस फटका नीटचा बाटेच्या पट्ट्यामध्ये येत नाहीये. क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित आहे. शॉर्ट मिड विकेटला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. जोपर्यंत चेंडूला उचलतील तोपर्यंत आपण पाहिलं तर सिंगल मात्र मैदानावरती पूर्ण. आणि सिंगलच्या मदतीने आपण पाहिलं तर पहिलं दशक मात्र धावफलकावरती नोंदवलं जात आहे. फलंदाज उत्तम आणि फलंदाज प्रणय म्हात्रे यांच्या माध्यमातून. दरम्यानचा पुढचा बॉल. यावेळेस मात्र वेगाने बॉल टाकला जातोय. टप्पा थोडासा पुढे ठेवला गेलाय. चेंडू येण्या अगोदर बॅटचा फेस कुठेतरी ओपन करण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नांमध्ये मात्र निर्धाव चेंडू. या षटकातला पहिला निर्धाव चेंडू आपण पाहिला तर यावेळेस गोलंदाज दिनेश जोशी यावेळेस हाताळत असताना आपल्या जोई संघासाठी कामगिरी चांगली करतोय. षटकातला शेवटचा चेंडू P1चं हे षटक पाहूया. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर.
पुन्हा एकदा हलक्या हाताने यावेळेस मात्र चेंडू निसटलाय. गोळीच्या वेगाने बॉल मात्र ट्रॅव्हल करतोय. थर्ड मॅन सीमारेखा पार. रन स्मिथ 4 वेगवान चौकार. तर मैदानाच्या आतमध्ये डायव्हिंग एफर्ट्स मात्र पाहायला मिळाले, परंतु चेंडू काय हाताला मिळालेला नाहीये. पहिल्या षटकाचा खेळ मात्र समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीअखेर टीमची धावसंख्या आपण पाहिली तर 14 धावा तब्बल धावफलकावरती आहेत. विजयासाठी 55चं लक्ष्य म्हणजे येणारे 24 T20 ही मॅच जिंकण्याकरिता आपण पाहिलं तर 41 धावांची गरज. 24-41 समीकरण मॅच मी म्हणेल दोन्ही संघांच्या बाजूने समसमान झुकली आहे. टेनिस क्रिकेट आपण पाहिलं प्रवीण सर तितकंसं मोठी सरासरी मानली जाणार नाहीये 41 धावांना, कारण की टेनिस क्रिकेटमध्ये धावा कॅल्क्युलेट केल्या जातात षटकारांच्या जोरावरती. काही संघ असे आहेत, आपण चर्चा बऱ्याच वेळा पाहिली आहेत, 41 राहिलाय ना 24 मध्ये 7 षटकार ठोकायचे आहेत. परंतु इथे आपण पाहिलं गोलंदाजी चांगली आहे. पॉवर प्लेचं षटक होतं, फील्ड रिस्ट्रिक्शन्स होते, केवळ 2 क्षेत्ररक्षक सीमारेषे लगत आपल्याला पाहायला मिळाले. त्यावेळेस मात्र फटकेबाजी चांगली पाहायला मिळाली. परंतु हे P2चं षटक जिथे आपण आता मात्र 3 क्षेत्ररक्षक सीमारेषे लगत पाहतोय. आणि अशा वेळेस गोलंदाज आपण पाहिलं तर रोहित भेंडे यांच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केला गेलाय. तर यावेळेस आपण पाहिलं तर पुन्हा एकदा केवळ 38 झोनला मात्र केलं गेलं क्लिअर आणि बॉलला धाडला एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईन सीमारेखा पार. 4 धावांसाठी आणखीन एक चौकार. तर या दरम्यान आपण पाहू शकाल गोलंदाजांना सुवर्ण संधी मात्र येते. साई बिल्कॉनचे प्रोप्रायटर सन्माननीय श्री जयेंद्र जोशी साहेब यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर प्रत्येक विकेटसाठी रोख रक्कम 1000 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. याची नोंद आपण घ्यायची आहे. आपण पाहिलं तर पहिल्याच बॉलवरती विकेटचं पतन झालं असतं, तिथून मॅचला एक वेगळी कालाटणी मिली असती प्रवीण सर. परंतु झेल सुटला, तिथून जे फलंदाज बरसलेत, तिथून जी फटकेबाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये फलंदाज उत्तम. प्रत्येक धाव जखमेवरती मीठ चोळणारी आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर वेगाने पुढे सरकते. तब्बल 18 धावा फलकावरती आहेत. 18 रन्स आहेत धाव बोर्डवरती. पुढचा बॉल दरम्यान गोलंदाज तयार. टप्प्याचा बॉल आहे, त्याला स्लॅश केलाय, पंच केलाय मित्रांनो. यावेळेस लॉंग ऑन मध्ये डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, त्यामुळे जोपर्यंत चेंडूला उचलला जाईल केवळ सिंगल मिळेल. फटका चांगला होता, ताकदीचा वापर तिथे आपल्याला पाहायला मिळाला. जोरकस फटका घेण्याच्या नादामध्ये आपण पाहिलं तर सिंगल मात्र दोनही फलंदाज पूर्ण करतात आणि सिंगलच्या मदतीने स्ट्राईक मात्र येते. पुन्हा एकदा फलंदाज उत्तम पाटील याला, त्या उत्तम पाटीलने मागच्या षटकामध्ये आपण पाहिलं तर चौकारांचा पाऊस तब्बल 3 चौकार त्याच्या बॅटमधून ठोकलेत. तो उत्तम मात्र पुन्हा एकदा फलंदाजीसाठी स्ट्रायकिंग एंडवरती येताना पाहायला मिळतोय. 0 धावसंख्येवरती झेल सुटला गेलाय. तिथून आपण पाहिलं तर आतापर्यंत 13 धावांचं योगदान उत्तमने दिलंय. इथून पुढची प्रत्येक धाव डोकेदुखी ठरू शकते. पुन्हा एकदा कट केलाय, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ मित्रांनो दाखवणारी फटकेबाजी. मैदानाच्या आतमध्ये एकही फटक्यामध्ये ताकद पाहायला मिळाली नाही प्रवीण सर, केवळ नजाकत भरे चौकार मात्र ठोकतोय फलंदाज उत्तम मैदानाच्या आतमध्ये. तर या दरम्यान पुन्हा एकदा गोलंदाजांना सुवर्ण संधी आहे. साई बिल्कॉनचे प्रोप्रायटर सन्माननीय श्री जयेंद्र जोशी साहेब यांच्याकडनं विकेटसाठी 1000 रुपये आहेत. यावेळेस पुन्हा एकदा कट केलाय मित्रांनो. काय फटकेबाजी आहे मैदानाच्या आतमध्ये. मैदानाच्या चौफेर आपण पाहिलं तर टोलेबाजी मात्र फलंदाज करतोय आणि इथे मात्र चौकारांचे हॅट्रिक देखील पूर्ण करतोय फलंदाज. आपण पाहिलं तर उत्तम पाडेल मैदानाच्या आतमध्ये ठोकतोय. बॅटमधून 5वा तर सलगचा 3रा चौकार.
तर धन्यवाद डीजे. एकाच झोन मध्ये फटकेबाजी केली जाते. गोलंदाजीची लाईन पाहिली किंचित जे ऑफ स्टंप आहे, ऑफ स्टंपच्या बाहेर आहे आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलला जातोय. नजाकत बरे फटके, उत्तम मात्र उत्तम फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करत असताना पाहू शकाल. पुढचा बॉल यावेळेस आपण पाहिलं तर बॉलर्स बॅक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, गोलंदाजाच्या डोक्यावरून चेंडू तटवायचा प्रयत्न होता. डीपमध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. खराब कलेक्शन मित्रांनो इथे आपण पाहतोय. त्याचा परिणाम दुसरी धाव आणि पुन्हा एकदा खराब फेकी, त्यामुळे तिसरी धाव. 1 ब्रिंग्स द 2, 2 ब्रिंग्स द 3 अशा प्रकारची रनिंग बिटवीन द विकेट मात्र मैदानाच्या आतमध्ये. धावा मित्रांनो मिळत नसतात, त्या बनवाव्या लागतात आणि इथे मात्र आपण पाहिलं तर धावा बनवताना हे दोनही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. या 3 धावेने टीमच्या धावसंख्येमध्ये वाढतीये वाढ. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ती 30 धावा धावफलकावरती. बाप्पा सर्वांना मागे गणेश जयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा. वा डीजे नितीनसाठी एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत. फलंदाजांना टायमिंग साधता येत नाही, परंतु ठीक 12 वाजलेत आणि गणरायाचं एक भक्तिमय संगीत आपल्याला पाहायला मिळतंय. उद्याच्या आपण पाहिलं तर दिवसभर मागे गणेश जयंतीला सुरुवात झाली आहे प्रवीण सर. खऱ्या अर्थानं ठिकठिकाणी घरोघरी मंडळांचे गणरायांचे स्थापना मात्र उद्या सकाळी आपल्याला पाहायला मिळेल. मागी गणेश जयंती मात्र अगदी थाटामाटामध्ये सर्वीकडे साजरी केली जाईल आणि तिचीच आठवण करून देणारं एक सुमधुर संगीत मात्र आपल्या नितीन दादांच्या माध्यमातून ऐकायला मिळतंय. वाह क्या बात आहे. तर यावेळेस आपण पाहिलं तर पंच मात्र इशारा करतात अवांतर चेंडूचा. आधीच दुष्काळ आणि दुष्काळामध्ये 13वा महिना करणारा हा अवांतर चेंडू मैदानाच्या आतमध्ये. समीकरण मात्र बदलतंय. 18 चेंडू आहेत विजयासाठी आणि मात्र आता 24 धावांची गरज आहे. 18-24 समीकरण. फलंदाजांचा प्रयत्न आहे लवकरात लवकर ही मॅच संपवण्याचा. दरम्यानचा पुढचा बॉल इथे मात्र थोडीशी बॅट आणि लेट फिरते फलंदाजाची. त्याच्या अगोदरच चेंडू जाऊन विसावतोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. इथे आपण पाहिलं तर निर्धाव चेंडूची सांगता मात्र मैदानावरती निर्माण होतीये. गोलंदाज कमबॅक करतोय. अशा प्रकारचे आणखीन बरेचसे निर्धाव चेंडू टाकावे लागतील जर का तुम्हाला ही मॅच जिंकायची असेल तर. निर्धाव चेंडूपेक्षा मी म्हणेल विकेट्स प्राप्त कराव्या लागतील. पुढचा बॉल यावेळेस बॉलर्स बॅक ड्राईव्ह. गॅपमध्ये चेंडू आहे परंतु काय इथे मात्र मित्रांनो कॅच पूर्ण केली गेली आहे. कमालीचा झेल मैदानावरती पूर्ण करतोय आणि संपतोय पण पाहिलं तर फलंदाज प्रणय मात्रेचा खेळ. थँक्यू डीजे. सॉरी उत्तम बाद झालेत. आपण पाहिलं तर कव्हर रिझर्व्हमध्ये फटका खेळण्याच्या नादामध्ये उत्तमला माघारी परतावं लागते परंतु बाद होण्या अगोदर मॅच पूर्णपणे खुली करण्याचा प्रयत्न केलाय. एक इम्पॅक्टफुल पारी मैदानाच्या आतमध्ये केलाय आणि आपल्या टीमला एका चांगल्या पोझिशनवरती मात्र घेऊन गेलाय. तर यावेळेस उत्तमची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मयूर घरत मात्र मैदानाचा ताबा घेतोय. इन ॲट नंबर 3 मयूरची वर्णी लागतीये. पुढची मॅच चला दोन्ही संघ पण रेडी राहायचंय. ही मॅच संपता क्षणी आपण मैदानाचा ताबा मात्र घ्यायचा आहे. दरम्यानचा पुढचा बॉल इथे मात्र आल्या आल्या फटका हवेमध्ये. भरपूर काळ चेंडू हवेमध्ये वास्तव्य करतोय आणि त्यानंतर मित्रांनो काय झेल मैदानावरती पूर्ण करतोय. मॅचला कलाटणी देणारा खेळ इथे मात्र होऊ शकतो. व्हॉट अ कॅच. मयूर पेंडे टीचर.
तर नक्कीच यस, जोई संघ जर या परिस्थितीतून ही मॅच जिंकला तर आपण पाहिलं तर सन्माननीय श्री रोहित म्हात्रे साहेबांकडनं 1000 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. मी म्हणेल पुन्हा एकदा मॅचमध्ये शिरकाव करण्याची संधी मात्र मिळाली आहे. पहिला चेंडू आपण पाहिलं अव्वांतरने जरूर सुरुवात केली, परंतु तदनंतर डॉट बॉल आणि इथे मात्र बॅक टू बॅक विकेट्स. या इनिंगमध्ये आपण पाहिलं चौकारांची हॅट्रिक मात्र लगावली गेली उत्तमने आणि इथे मात्र विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आपण पाहतोय गोलंदाज दिनेश जोशी आला. यावेळेस हलक्या हाताने चेंडूला स्टिअर करण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षक मैदानावरती चूक करतोय. अपील करत बसला, त्या नादामध्ये चेंडू आणायचा राहूनच गेला. शेवटच्या क्षणिक सीमारेषे लगत मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. पंच इशारा करतात लेग बायचा. एक्स्ट्राच्या माध्यमातून या धावा मात्र मिळतात टीमला. टीमची धावसंख्या 2 ने मात्र पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल 33 धावा धावफलकावरती. विजयासाठी 55ची गरज असताना 33 धावा म्हणजे उर्वरित अजून देखील 22 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत या मॅचमध्ये 14 चेंडू 22 धावा, 8चं अंतर मॅचमध्ये आणि 8चं अंतर तितकंसं मोठं नसावं, परंतु इथून जर का या 2 चेंडूंमध्ये एखादी विकेट प्राप्त झाली तर मॅचमध्ये रंगत येऊ शकते. यावेळेसचा बॉल टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उसळी प्राप्त करतोय. प्रीमिटेटेड शॉट अगोदरच मनसोबत बनवला होता. येणाऱ्या चेंडूला पण पाहिलं तर स्क्वेअर लेग फाईन लेगच्या झोनने खेळण्याचा आणि त्या प्रयत्नांमध्ये मात्र पूर्णपणे मिस करतोय चेंडू. डॉट बॉलची समाप्ती. स्कोअर कार्ड स्थिरावतोय पुन्हा एकदा 33च्या घरामध्ये. समीकरण मात्र बदलतंय. येणारे 13 चेंडू आणि आता मात्र मॅच जिंकण्याकरिता 22 धावांची गरज. तर यावेळेस मात्र आपण पाहिलं तर नो बॉल, पंचांचा इशारा येतोय. पण पाहिलं तर मित्रांनो इथे कहाणी में ट्विस्ट. पंच आपण पाहिलं तर तटस्थ आहेत. नो चेंडूवरती मित्रांनो विकेट प्राप्त झाली होती. इथे आपण पाहिलं ना तर आणखीन एक जीवनदान मिळतंय फलंदाजाला. नो +1 अशा एकूण आपण पाहिलं तर इथे मात्र नो +1 2 धावा मैदानावरती पूर्ण केल्या जात आहेत. मित्रांनो जिथे विकेट होत्याचं नव्हतं झालंय मैदानाच्या आतमध्ये, तिथे मात्र 2 धावा मिळाल्यात आणि वरून खुलं लायसन आहे. पाहिजे तिथे पाहिजे तसा फटका ठोक. ते मात्र चेंडूला खोदून काढले गेले. चांगला बॉल मैदानावरती फ्री हिटचा होता, परंतु चांगला चेंडू हाताळला गेलाय. केवळ सिंगल. या सिंगलच्या मदतीने जवळपास आपण पाहिलं तर पहिल्या 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. चांगला कमबॅक या षटकामध्ये गोलंदाज दिनेश जोशीचा राहिलाय. षटकामध्ये धावा खर्च केल्यात आपण पाहिलं तर 9 चेंडू येऊन देखील 6 धावा. तर आपणास कळण्यात अत्यंत आनंद होत आहे की दरवर्षीप्रमाणे यंदाही आमच्या घरी दिनांक 13/2/2024 मागी गणेश जयंतीचा उत्सव साजरा करण्यात आहे. तरी सर्वांना सहकुटुंबांना विनंती आहे की नक्कीच देवबाप्पाचं दर्शन घेण्यासाठी घरी यायचा. पत्ता किडूकपाडा आणि निमंत्रक श्री धर्मा जनार्दन उलवेकर, श्री नारायण धर्मा उलवेकर, श्री गणेश धर्मा उलवेकर, श्री मारुती धर्मा उलवेकर. महाप्रसादाची वेळ संध्याकाळी. नक्कीच तुम्ही देखील या 1 वाजता जेवणाची दुपारी आणि सर्वांनी या. तुम्हाला देखील मागी गणेश उत्सवाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. तर गणपती बाप्पा या दरम्यान सन्माननीय श्री अरविंद शेठ चौधरी साहेब उपसरपंच नेतलस, त्याचबरोबर रोशनजी उलवेकर आणि त्यांचं संपूर्ण सहकारी मित्र वर्ग जे या ठिकाणी उपस्थित आहेत, या सर्व सन्माननीय पाहुण्यांना विनंती आहे की आपण या साहेब मंचावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. खरं तर आदरणीय अरविंद शेठ चौधरी साहेब हे या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून आपल्याला या स्पर्धेच्या निमित्तानं लाभले होते आणि साहेबांचा मात्र पुन्हा एकदा आपल्याला या ठिकाणी या मंचावरती शुभागमन पाहायला मिळत आहे. तर वेलकम सर, आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. आणि आदरणीय सतीशजी उलवेकर आणि कैलासजी उलवेकर या सन्माननीय पाहुण्यांचं देखील मंचावरती शुभागमन झालंय. तर उपस्थित सर्व सन्माननीय पाहुण्यांचं शब्दसुमनांच्या माध्यमातून मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. तर नक्कीच प्रवीण सर, आपण पाहिलं तर खिडूकपाडाकर म्हणजे पाहुणचार, प्रत्येक पाहुण्यांचा अगदी यथोचितपणे पाहुणचार ह्या पूर्ण पंचक्रोशीमध्ये कोणाच्या माध्यमातून होत असेल ना, तर तो मात्र खिडूकपाडाकरांच्या माध्यमातून. कोणतीही स्पर्धा असू द्या, कोणताही कार्यक्रम असू द्या,
अगदी मी म्हणेल प्रत्येक पाहुण्याचं देवाप्रमाणे काळजी मात्र यांच्या माध्यमातून घेतली जाते. शेवटच्या 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. बॉल हवेमध्ये, मिस जजमेंट, खराब जजमेंट मैदानाच्या आतमध्ये, त्याचा परिणाम बॉल जातोय सीमा पार. मिळतोय मित्रांनो आणखीन एक उत्तुंग असा षटकार. तर या दरम्यान आपण पाहतोय की सन्माननीय अरविंद शेठ चौधरी साहेब, उपसरपंच नितलस, त्याचबरोबर रोशनजी उलवेकर आणि त्यांचा सहकारी, संपूर्ण सहकारी मित्र परिवार वर्ग मात्र पुन्हा एकदा आपल्याला या मुख्य मंचावरती पाहायला मिळतोय. खरं तर आजचे सन्माननीय अतिथी ज्यांचं शुभागमन आपण या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी पाहिलं आणि या अप्रतिम आणि दर्जेदार क्रिकेट स्पर्धांना शुभारशीतवाद देण्यासाठी आदरणीय अरविंद शेठ चौधरी साहेब, उपसरपंच नितलस या सन्माननीय पाहुण्यांचा मात्र, त्याचबरोबर आदरणीय योगराजजी पाटील साहेब उलवे यांचं देखील या ठिकाणी या मंचावरती शुभागमन होत आहे. तर आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. तर नक्कीच प्रवीण सर आपण पाहिलं तर यावेळेस पहिल्याच बॉलवरती षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. यावेळेस मात्र पुन्हा एकदा संधीचं सोनं केलं जाते. बॉलला फेकून दिलंय लॉंगांच्या डोक्यावरून सीमारेखा पार. छत्रपतींचा छावा आणि ते मात्र मिळतात 6 धावा. षटकार. बॅक टू बॅक 2 षटकारांच्या माध्यमातून या मॅचची पूर्णपणे हवा काढून टाकली आहे. फलंदाज आपण पाहिलं तर प्रणय मात्रेच्या पाठमधून येते सलग 2 षटकार. पाहूया इथे मात्र 6 धावांची गरज आहे आणि त्या 6 धावा देखील पूर्ण मित्रांनो. महेंद्र सिंग दोन्ही स्टाईल मध्ये मॅच फिनिश केली आहे आणि स्पर्धेतली पहिली षटकार हॅट्रिक ठोकली आहे. एकदा जोरदार टाळ्या विजय संघासाठी आणि परस्परीला जुई संघाला त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक आणि खूप खूप शुभेच्छा. ओव्हर टू डीजे. चला हस्तांदोलन करायचंय. हस्तांदोलन करून आपण मैदानाच्या बाहेर